पुणे जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला आता स्थगिती देण्यात आली आहे। जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे। जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला पुण्यामध्ये स्थगिती देण्यात आली। व्यवहाराला स्थगिती देण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश आहेत। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली आहे। मुंबईमध्ये धर्मादाय आयुक्तालयात या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली। या प्रकरणावर स्टेटस को म्हणजेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय। याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी कायदेशीर बाजू मांडली। सुनावणीला जैन समाजाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन हेही उपस्थित होते। जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री विरोधातील लढ्याचा पहिला टप्पा होता। जैन बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात अपील केलं होतं। जागेची विक्री ऑर्डर चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असा युक्तिवाद करण्यात आला। ट्रस्टनं धर्मादाय आयुक्तांसमोर काही गोष्टी लपवल्या आहेत असाही युक्तिवाद झाला। बोर्डिंगची इमारत मोडकळीस आल्याचं दाखवण्यात आलं। सार्वजनिक ट्रस्टची ही जमीन विकत घेता येत नाही, मात्र ही ट्रस्ट खासगी असल्याचं सांगण्यात आलं होतं। धर्मादाय कार्यालयाची ट्रस्टी यांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे। आज तातडीने धर्मादाय आयुक्त महोदयांनी आज सुनावणी घेतली। त्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही त्यांना मंदिर असल्याचं तिचं चित्र, फोटो दाखवले, त्याचे पुरावे दाखवले आणि कसं दिशाभूल करून धर्मादाय आयुक्तांकडून जे आदेश मिळवले ते त्यांना सांगितलं। तर त्यांनी आता तात्काळ संपूर्ण त्यांचे स्वतःचे आदेशाला त्यांनी स्थगिती हुकूम दिला आहे आणि पुढील सुनावणी ताबडतोब 28 तारखेला ठेवले, म्हणजे येत्या 28 ऑक्टोबरला। धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयानंतर रोहित पवार यांनी आभार मानले। तो मुद्दा आम्ही घेतल्यानंतर त्याच्याचबरोबर जैन बांधवांनी तिथं मोठं वातावरण गरम केल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर कुठं ना कुठंतरी धर्मादाय आयुक्तांना तिथं तो निर्णय घ्यावा लागेल। मी मनापासून धर्मादाय आयुक्तांचे आभार व्यक्त करतो। पुण्यातल्या जागा गळणारे जाग्या मोहोळ असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे। 8/10/2025 ला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो 25/11/2024 ला, म्हणजे 11 महिन्यापूर्वी ज्यावेळेला डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी 11 महिन्यापूर्वी, म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्ममधनं बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही, तर मग मुरलीधर मोहोळचा या विषयाची संबंध कुठे आला? मध्ये त्यांनी जो व्यवहार केला त्याच्यामध्ये 80% व्यवहार यांनी राजीनामा द्यायच्या अगोदर झाला होता आणि हे म्हणतात हा राजीनामा कुठे दिला, कुठल्या रजिस्टर पुढे गेला, तुम्हाला आम्हाला काय माहिती? ह्याच्यामध्ये सगळ्यांनी हा कांड केला होता, याची ईडी चौकशी झाली पाहिजे। मुरलीधर मोहोळने याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे। साहेबांचा पिक्चर आलता, तर त्या पिक्चरमध्ये असं होतं की भूमिपुत्रांच्या जमिनी जर बिल्डर लोक खात असतील तर त्याच्यावर तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे। आता देवा धर्माच्या बी आज जमिनी खायची आहे, बिल्डरांनी वेळ आणली, तर मला वाटतं ते बी बोलतील त्यांचाही 6व्या मजल्यावर फ्लॅट आहे गोखलेंच्या।